चाल मग देवा, चालतोय का दवाखान्यात? का बरे भाऊ, काय झालं तुले? टेन्शन आहे मला, टेन्शन दूर करायला जातोय मी. चालतोय का तू सांग? त्या दवाखान्यात म्हणतोय का? नाही रे भाऊ, मी नाही येत, जाय तू. तू काय येशील रे? तिथं याला जिगर पाहिजे म्हटलं. जाय घरी, दूध चहा पे. माझं वतनी आहे, मग काय करू मी? पिन दारू मी. माझं वतनी आहे, मग काय करू मी? पिन दारू मी. पाहिलं भाऊ देवा, आजकालचे वल्ले वल्ले पोरं दारू प्यायला लागून गेले. तेले का म्हणतोय, तू पण वल्लास आहे बेटा. समोर तर मोरीवर हाग्याले बसे तू. हो ना, पण मी दारू थोडी पेत, तो तर दारू प्यायला लागून गेलाय ना. ते पण आहे म्हणा, पण डायलॉग चांगला आहे त्याचा. वतनी आहे, काय करू मी? पिन दारू मी. हाव ना यार, मग काय करतीन पोरं? 35-35 वर्षाचे झाले, तैले कोणी पोर देत नाहीये, मग पेनांनी ते दारू. तेच ना यार, कितले पोरं पडले लग्नाचे, तैले कोणी पोरच देत नाहीये. तेच ना यार, ते पोरवाय म्हणता नोकरी पाहिजे, शेती पाहिजे. काय करतीन पोरं? ज्या पोऱ्याजवळ नोकरी नाहीये, शेती नाहीये, त्याले तर कोणी बायोडाटा पण मागत नाही. ते का झालाय, मुलीची संख्या होऊन गेली आहे का? मुलाची संख्या होऊन गेली जास्त, तिच्यानं कर्मात गौऱ्या आल्या आपल्या. पहिले लोक होते, त्याला वंशाचा दिवा पाहिजे होता, त्या दिव्याला आता वातच भेटत नाहीये. तेच ना यार, ते म्हणत पोरगा पाहिजे, पोरगा पाहिजे. पोरगा तर झाला, पण पोरग्याला आता पोरगीच भेटत नाहीये. ते पहिल्या ज्या पोरी होत्या त्या एवढ्या शिक्षित नाही होत्या, तर त्याच्या अपेक्षा पण कमी होत्या. त्याले साधा भोळा पोऱ्या, शेतकरी पोऱ्या, सर्व पोरं पसंत येऊन जात. आता मुलगी 15वी शिकून गेली, तिचा 1500 रुपये महिना पण चालू झाला, मग तिच्या अपेक्षा वाढून गेल्या. ते म्हणता आता सरकारी नोकरी पाहिजे, घरी वावर पाहिजे, पोऱ्या शिकेल पाहिजे, एकुलता एक पाहिजे. मी सासूची साडी धुणार नी, मी मोठ्या खटल्यात राहणार नी, मले एकुलता एक पोऱ्या पाहिजे. पोऱ्याच्या घरी शेती पाहिजे, पण मी शेतीत काम करणार नी. देवा देवा, पुढच्या जन्मात मुलगी बनवतो रे बापा मला. ते पण आहे यार, तू कधी मुलगी असती ना, तर मला मुलगी बघायचं टेन्शन असणार राहता. आपण करून घेते लग्न. देवा चाल लवकर, तो दारू पिऊन आला. हाव रे, चाल पै लवकर. का रे पोऱ्या, दारू पिऊन आला का तू? लगन्नीने यावनी दारू प्यायला लागून गेला का तू? मग काय करू मी? माझ्या लगन्नी होत आहे, काही नाही होत आहे, मग यश पाणी करतोय मी महा मेहनतनं कमवतोय, महा मेहनतनं शोक पुरे करतोय. म्हटलं मी तुम्हाला पैसे मागतोय का? मीनं पाहून घेतलं, कोणी कोणाचं नाही, पण जेव्हा माणसाला टेन्शन येते ना, तर दारू साथ देते. म्हटलं माणसाले टेन्शन दूर करून टाकते माणसाचं. पाजो पडशीन म्हटलं. कसा का पडीन? तुम्ही मला का कच्चा खिलाडी समजले का? पक्का खिलाडी म्हटलं. कोणीच हात पकडू शकत नाही महा दारू प्याच्या बाबतीमध्ये. तुमच्यासारखा थोडी आहे, चुनावची भेटते फुकटाची, तेव्हाच पेतो न मग सोडून देतो. तू मला सांग, तू हे दारू पेशीन, मग पुढचं फ्युचर आहे का तुझं? कोणी पोर देते का तुले? मग कोण पोर देते मले? सांगा ना, मी आताच दारू सोडतो. सांगा, तुमची पोरगी देता का मले? सोडू का दारू? बोला ना आता, बोलता का बन्नी? तुमच्या पोरगीचं ते शिक्षण झालाय ना, माझं पण तेच झालाय. बोला, देसान का मले तुमची पोरगी? का रे, काय पण बोलतोय का? मी कशी का पोरगी देऊ तुले? तेच म्हणतोय ना मग मी, तुम्ही पण नोकरी वयास पासान ना, मले कशाला देसान? मग जेले नोकरी नाहीये, त्याच्या घरी शेती नाहीये, तो का रंडवा मरीन का? पाहजो रे, पडशीन रे म्हटलं. देवा तू मले शिकू नको, मी पडणार नाही. तू मले सांग, तू मेहनती आहे, सुपारीचं खाण खात नाही, कोणचा शोक करत नाही, मग तुझे का होत नाहीये? तुझ्या घरी वावर नाहीये, तुले नोकरी नाहीये, म्हणून वतनी ना तुझं. तू यार मले का बांधतोय मंदी? मी नका केलं तुया? मग तू सांग ना मले, तुले कोणी पोरगी देते आहे का? तुले तर 2-2 लेकराच्या मायाचे वग येत आहे. का रे, काही पण बोलतोय का देवा भाऊले? देवा भाऊची पावर माहित आहे का तुले? तू मंदी बोलू नको रे. तुले तर 2 लेकराच्या मायनं पण नाही सांगलं. म्हणे नाही व माय, घरदार बांधेल नाही त्याच. हे पाय, तू जास्त बोलू नको. तुले काय करणार रे? मला कोणाचे पण वग येत. दारू पेतोय, लोकायले तमाशा दावतोय ना मला शिकवतोय का तू?
लगन होत नाही तर काय झालं, मग पैसे कमवाय ना. हो पैसे कमवाय मले शिकवतोय का तू? सांग बरं, पैसे कमवून काय करू मी? हा मग पैसे कमवाय, त्याच्यानंतर यशपानी करजो, लगन होय होय ना होय. बरं पैसे कमवून सन यशपानी करजो. मग आता काय करतोय मी? गोट्या खेळतोय का? यशपानीच तर करतोय. मला ज्ञान शिकवताय का तुम्ही? दारू पिणाऱ्याला ज्ञान शिकवताय का तुम्ही? तुम्हाला माहित नाहीये, दारू पिणाऱ्याशी वकील पण बहस करू शकत नाही. तू मला सांग, तू दारू पेशीन मग लिव्हर खराब होणार नाही का तुये? मरून नाही जाणार का मग तू? मग असं पण जगून काय करू मी? लगननी होत आहे, यावनी होत आहे, कोणी पोरगी देत नाही आहे, मग काय करू मी जगून? जिंदगीभर रंडवा राहापेक्षा तर मेलेलंच बरं ना. होईन ना, एवढ्या लवकर हार मान्य थोडी पडत. भेटीन ना कोणी तर भेटीन. देवानं वरून सगळ्याच्या जोड्या लावून दिल्या आहे, तुझे पण कुडी ना कुडी होईन. देवाले नको आणा तुम्ही मंदी. देवानं का मग सरकारी नोकरी न वावरा वायाच्याच जोड्या लावून दिले? आमच्या जोड्या कुठे गेल्या? हाव ना, तर देवानं जोड्या लावून दिल्या म्हणे, मग का देवानं वावरा वायाच्या न सरकारी नोकरी वायाच्याच जोड्या लावून दिल्या? आमच्या जोड्या डुबल्या कोण्या नदीत? 35 वर्षाचा झाला मी, कोणताच बाप मला पोरगी द्यायला तयार होत नाही आहे. काय कमी महामंदी? मी तर कशी पण करायला तयार आहे, फक्त ते पोरगी पाहिजे न जिवंत पाहिजे. पत्नी आहे, काय करू मी? पिन दारू मी. का रे, कोणाचा पोर आहे रे हा? कोण पडलाय दारू पिऊन अडी? शिवलालचा पोऱ्या आबाजी तो. बरं देवलालचा पोर आहे का हा? देवलालचा पोऱ्या बी दारू प्यायला लागून गेला नाही? माय बहीण कमी ऐकू येते म्हाताराले तर कशाला फिरतो? जाय ना घरात बस ना. वा आबाजी, मी काय म्हणतोय म्हटलं, पुढे या. काय बोलला? मोरिया? गणपती बाप्पा मोरिया. का रे, दारू प्यायला लागून गेलाय का रे? देवलालले सांगू का तू हेच आहे? हा तर शिवलालचा पोऱ्या दिसतोय मले. का रे, शिवलालचा पोऱ्या आहे ना देवलालचा पोऱ्या सांगतोय का मले? कोणाचा आहे रे तू? मजाक करतो का माही? तू या मजाकचा आहे का मी? देवा या तर ह्या म्हाताऱ्याला गुंजाय वरे, नाही तर मला गुंजाय वरे बापा. का रे, दारू प्यायला लागून गेला का रे तू? लगननी न यावनी तू कशाचं टेन्शन आहे रे तुला? लगन वतनी आहे तेच तर टेन्शन आहे मला, त्यासाठी तर दारू पितोय मी. काय वय करतोय भडब्या लग्नासाठी शिदुळासारखा? लाज शरम पडते की नाही तुले? म्हाताऱ्या, तू न 2 केले ना, मला एकट करू दे. काय रे देवा, आबाजीनं 2 केले होते, आपल्याला एक पण भेटत नाहीये. जाय बाळब्या, मी नाही बोलत तुझ्याशी, तू तर तोंडी येतू आहे. जा ना मग घरी. कोण बोलवलं होतं तुम्हाला? तुम्हीच तर आले. मला ज्ञान सांगताय तुम्ही? तुमचा नातू पण तर पेतो दारू. तुमचं ठेवताय झाकून न माया पाहताय वाकून.